नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयामध्ये व्याकरण अभ्यासणार आहोत आणि व्याकरणाचा आजचा आपला घटक आहे वचन. वचन या व्याकरणाच्या भागाचा हा पहिला सेशन आहे आणि याच्यामध्ये आपण वचन म्हणजे काय आणि वचनचे किती प्रकार असतात याचे सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, वचन म्हणजे काय? वस्तू एक आहे की अनेक आहेत हे सूचित करणाऱ्या शब्दांच्या गुणधर्मालाच आपण व्याकरणामध्ये वचन असे म्हणतो. किंवा मग वस्तू एक आहे की नाहीत की अनेक आहेत हे ज्या नामावरून कळते त्या नामालाच आपण त्या नामाचे वचन असे म्हणतो. मराठी भाषेमध्ये वचनाचे दोन प्रकार आहेत. पहिला एकवचन आणि दुसरा अनेक वचन. एकवचन म्हणजे काय की जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा आपण एकवचन असे म्हणतो. उदाहरणार्थ मासा, गाय, फूल, मुलगा इत्यादी. दुसरा प्रकार आहे अनेक वचन. जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेक वचन असे म्हणतात. उदाहरणार्थ मासे, गायी, फुले, मुलगे इत्यादी. आता बघा, मासा किती आहे? एक. मासे एकापेक्षा जास्त आहेत म्हणजेच अनेक मासे. गाय, गायी, फूल, फुले, मुलगा, मुलगी. आता आपण काही उदाहरणांद्वारे समजून घेऊया. आता इथे पहिल्या चित्रामध्ये किती आंबा आहे? एक आंबा. कशाचं चित्र आहे? आंब्याचं. आणि किती आहे? एक आंबा. तर पहिल्या चित्रामध्ये आंबा या नामावरून एका आंब्याचा बोध होतो आणि आपण तिथे लिहितो आंबा. पण दुसऱ्या चित्रामध्ये किती आंबे आहेत? अनेक आंबे आहेत. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? आंबे. मग आंबे या नामावरून अनेक आंब्यांचा बोध होतो. एक आंबा, अनेक आंबे. मग बघा इथे आंबा, आंबे. आंबा हा एकवचन शब्द आहे आणि आंबे हा अनेकवचन शब्द आहे. आता पुढच्या पिक्चरमध्ये आपल्याला एक घर, अनेक घरे. घर या नामावरून पहिल्या चित्रामध्ये आपल्याला घराचा बोध होतोय. मग त्यावेळेस आपण म्हणतो एक घर. परंतु खालच्या चित्रामध्ये अनेक घरांवरून आपल्याला अनेक घरांचा बोध होतो. म्हणजेच एक घर, अनेक घरे. घर एकवचन आहे आणि घरे अनेक वचन. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो तेव्हा आपण त्या नामाचे एकवचन आहे असे म्हणतो. उदाहरणार्थ ससा, पुस्तक, कोल्हा इत्यादी शब्द एकवचन आहेत. आता एकवचनी सर्वनामे कोणती असतात ते आपण जाणून घेऊया. एकवचनी सर्वनामे मी, तू, तो, ती, ते, जो, हा आणि कोण ही सर्व एकवचनी सर्वनामे आहेत. आता अनेक वचनमध्ये आपण समजून घेऊया. जेव्हा नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्या नामाचे अनेक वचन असते. उदाहरणार्थ ससे, ससा, ससे. ससा एकवचन आहे आणि ससे अनेक वचन. पुस्तक, पुस्तके. पुस्तके इथे अनेक वचन आहे कारण की इथे आपल्याला अनेक पुस्तकांचा बोध होतो. पुस्तक एकवचन शब्द आहे आणि पुस्तके अनेक वचन शब्द आहे. कोल्हे. कोल्हे या शब्दावरून अनेक कोल्ह्यांचा आपल्याला बोध होतो. कोल्हा एकवचन शब्द आहे आणि कोल्हे अनेक वचन शब्द आहेत. आता अनेक वचनी सर्वनामे कोणती कोणती असतात? तर आम्ही, तुम्ही, ते, त्या, ती, जे, ह्या आणि त्या ही सर्व अनेक वचनी सर्वनामे आहेत.
आता आपण काही उदाहरणावरून एकवचन आणि अनेकवचन शब्द समजून घेऊया. आता बघा इथे पोपट, पहिल्या चित्रामध्ये एक पोपट आहे, म्हणजेच पोपट हा शब्द एकवचन आहे की नाही. परंतु दुसऱ्या चित्रामध्ये एकापेक्षा जास्त पोपट आहेत, मग आपण तेव्हा काय म्हणतो, अनेक पोपट. आता इथे बघा नामामध्ये काय बदल झालेला आहे का, एकवचनामध्ये पण पोपटच आहे आणि अनेक वचनामध्ये पण पोपटच आहे. मग आपण असं कसं, म्हणजेच नामामध्ये काही शब्द नाम अपवाद असतात. एक वचनमध्ये पण तेच नाम येतात आणि अनेक वचनमध्ये पण तेच नाम येतात. मग अशा एक वचन आणि अनेक वचन बदलत असताना त्याचे काही नियम आहेत. आपण ते चित्रांच्या सहाय्य झाल्यानंतर आपण नियम समजून घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक वेळी नामाचे एक वचन आणि अनेक वचन शब्द किंवा नाम बदलतीलच असे नाही. पण आपण जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये 2 प्रकारे प्रश्न विचारतील की नामांचे वचन बदला, एक वचन असेल तर अनेक वचन करायचे आहेत आणि अनेक वचन असेल तर एक वचन करायचे आहे, किंवा मग नामांच्या अगोदर एक किंवा अनेक शब्द लिहून तुम्हाला वचन बदलायला सांगितलं जातं, म्हणजे एक पोपट अनेक पोपट. आता इथे एक घोडा अनेक घोडे. मग बघा आता एक वचनामध्ये घोडा आपण शब्द बोलतो, नाम बोलतो, आणि अनेक वचनामध्ये घोडे, घोडा घोडे. आता इथे चित्र आहे एक मासा अनेक मासे. मग मासा एक वचन आहे आणि मासे अनेक वचन. एक पंखा अनेक पंखे. पंखा हे नाम एक वचन आहे, पंखे हे नाम अनेक वचन आहे. एक सैनिक अनेक सैनिक. मग आता सैनिक हा शब्द एक वचन पण आहे आणि सैनिक हा शब्द अनेक वचन पण आहे. एक गाय अनेक गाई. गाय हा शब्द एक वचन आहे आणि गाई हा शब्द अनेक वचन आहे. एक मुलगी अनेक मुली. मग मुलगी हा शब्द एक वचन आहे आणि मुली हा शब्द अनेक वचन आहे. एक चिमणी अनेक चिमण्या. मग चिमणी हा शब्द किंवा चिमणी हे नाम एक वचन आहे आणि चिमणीचे अनेक वचन नाम येणार चिमण्या. एक होडी अनेक होड्या. होडी हे नाम एक वचन आहे आणि होड्या हे नाम अनेक वचन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक उदाहरण आपण समजून घेऊया. फळ एक फळ अनेक फळे. फळ हा शब्द एक वचन आहे आणि फळे हा शब्द अनेक वचन आहे. तर आपण बघा एक वचन शब्दांचे अनेक वचन शब्द बदलत असताना आपण त्यांच्यामध्ये काना, मात्रा हे शब्द लावलेले आहेत. म्हणजेच फळ फळे, घर घरे, दार दारे. पण काही शब्दांमध्ये परिवर्तन होतं का आपल्याला पाहतो आपण एक वचन अनेक वचनमध्ये काही नाम जसेचे तसे आपण लिहितो. उदाहरणार्थ पोपट पोपटे. पण आपण बघा चिमणी चिमण्या, मग परिवर्तन आपल्याला दिसत आहे, चिमणी चिमण्या. त्याचप्रकारे होडी होड्या. मग इथे आपल्याला आपण डायरेक्ट होडीमध्ये या हा प्रत्यय लावल्यानंतर अनेक वचन त्याचं झालेलं आहे. मग अशा रीतीने जेव्हा आपण एक वचन शब्दांचे किंवा नामांचे अनेक वचन करत असतो तर त्याच्यामध्ये काही परिवर्तन करताना काही नियम असतात. मग आता आपण ह्या नियमांचा अभ्यास करून घेऊया. सुरुवातीला आपण पाहणार आहोत पहिला प्रकार पुल्लिंगी नामांचे अनेक वचन. जेव्हा पुल्लिंगी नामांचे अनेक वचन करतो आपण, एक वचनाचे अनेक वचन करतो, त्याच्यामध्ये काय नियम असतो तर नियम क्रमांक 1, आकारांत पुल्लिंग नामाचे अनेक वचन एकारांत होते. म्हणजे जिथे शब्दाच्या पाठीमागे आकारांत असेल, नामाच्या पाठीमागे आकारांत असेल तर आपण ते पुल्लिंग असेल, लिंगाच्या अनुसार सुद्धा वचनांचे प्रकार बदलत असतात.
ते पुल्लिंग जर असतील तर त्याच्यामध्ये आपण परिवर्तन करून एकारांत करतो. उदाहरणार्थ मुलगा, मुलगा याच्यामध्ये आकारांत आहे तर आपण काय करणार, एकारांत. मुलगा, मुलगे. घोडा, घोडे. ससा, ससे. आंबा, आंबे. कोंबडा, कोंबडे. कुत्रा, कुत्रे. रस्ता, रस्ते. बगळा, बगळे. तर हे सगळे पुल्लिंग नाम आहेत आणि त्यांचं आपण वचन बदलताना एक वचनातून अनेक वचनमध्ये परिवर्तित करत असताना आकारांत पुल्लिंग नामाचे अनेक वचनामध्ये आपण एकारांत करतो. दुसरा नियम पाहूया आता. आकारांत शिवाय इतर सर्व पुल्लिंग नामांचे रूपे दोन्ही वचनात सारखे असतात. मग बघा, पुल्लिंग जेव्हा नाम असेल आणि ते आकारांतच्या व्यतिरिक्त दुसरे असतील, म्हणजे अकारांत असतील, इकारांत असतील, उकारांत असतील आणि ते पुल्लिंग असतील, तर ते नाम आपण वचन बदलत असताना अनेक वचनामध्ये जसेच्या तसेच लिहितो. उदाहरणार्थ देव. आता देवमध्ये अकारांत आहे आणि त्याचं अनेक वचन देवच होणार. कवी, कवी या शब्दामध्ये इकारांत आहे आणि ते आपण अनेक वचनामध्ये कवीच लिहितो. न्हावीचं पण न्हावी. लाडू उकारांत आहे तर लाडूचं अनेक वचन लाडूच येणार. उंदीर, उंदीर. तेली, तेली. पुढचा नियम समजून घेऊया आपण. स्त्रीलिंग नामाचे जेव्हा आपण अनेक वचन बदलतो तर त्याच्यात काय परिवर्तन होतं. नियम क्रमांक नियम क्रमांक पहिला. अकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन केव्हाही आकारांत किंवा इकारांत होते. आता उदाहरणार्थ पाहूया. वेळ. वेळ हा स्त्रीलिंग नाम आहे किंवा स्त्रीलिंग शब्द आहे आणि अकारांत आहे. वेळ, वेळा. चूक, चुका. केळ. आता बघा, इथे अकारांत आहे तर आपण काय करणार आहोत, तिथे इकारांत करणार. केळी. चूल, चुली. वीट. आता हा अकारांत आहे तर आपण त्याला आकारांतमध्ये अनेक वचन करणार. वीट, विटा. सून, सुना. आता गाय. गायमध्ये हा स्त्रीलिंग नाम आहे आणि अकारांत आहे तर आपण त्याचं शेवटी इकारांत करणार. गाय, गाई. वात, वाती. नियम क्रमांक दुसरा. आकारांत स्त्रीलिंग तत्सम नामाचे अनेक वचन एक वचनासारखेच असते. म्हणजे एक वचना आणि अनेक वचनामध्ये जर आकारांत स्त्रीलिंग नाम असतील तर ते त्याच्यामध्ये वचन बदलत नाही. आपण तेच शब्द एक वचनामधलेच अनेक वचनामध्ये लिहितो. उदाहरणार्थ भाषा, भाषा. दिशा, दिशाचं अनेक वचन दिशाच येणार. सभा, सभा. विद्या या एक वचन आकारांत स्त्रीलिंग तत्सम नामाचं अनेक वचन विद्याच येणार. नियम क्रमांक 3. इकारांत स्त्रीलिंग नामाचे अनेक वचन या आकारांतमध्ये होतात. जसं आपण पाहिलं होतं होडी, होड्या. तसंच इथे आपण काही उदाहरणे समजून घेऊया. नदी हा इकारांत स्त्रीलिंग नाम आहे आणि आपण वचन बदलताना आपण त्याच्यामध्ये याकारांत म्हणजे या हा प्रत्यय लावणार. नदी, नद्या. स्त्री, स्त्रिया. काठी, काठ्या. टोपी, टोप्या. पाती, पात्या. पाटी, पाट्या. वही, वह्या. बी, बिया. गाडी, गाड्या. भाकरी, भाकऱ्या. वाटी, वाट्या. नियम क्रमांक 4. उकारांत स्त्रीलिंग अनेक वचन वाकारांत होते. उ, उवा. जाऊ, जावा. पिसू, पिसवा. तर बघा, इथे उकारांत आहे आणि शेवटी आकारांत वा लिहिलेला आहे आपण. जाऊ, जावा. पिसू, पिसवा. सासू, सासवा. जळू, जळवा. आता काही शब्द अपवाद असतात. उदाहरणार्थ वस्तूचं एक वचन शब्द येथे स्त्रीलिंग जरी नाम आहे आणि उकारांत आहे तरी पण अपवाद आहेत काही शब्द. त्याच्यामध्ये आपण एक वचनाचं बदल करताना अनेक वचनामध्ये सारखा शब्द लिहितो. वस्तू, वस्तू. बाजू, बाजू. वाळू, वाळू. नियम क्रमांक 5. काही नामे नेहमी अनेक वचने आढळतात, त्यांचे एकवचन होत नाही. उदाहरणार्थ कांजण्या, डोहाळे, कोरा, क्लेश, हाल, रोमांच. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण व्याकरणाचा घटक, वचन म्हणजे काय आणि वचनाचे प्रकार
याचा सविस्तर अभ्यास या सेशनमध्ये केला आहे. वचन या व्याकरणाचा भाग इथे संपतो. धन्यवाद.